मला तर खूप आवडलं आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर बघा अशी ही पी-ओ-पी दिलेली आहे आणि हे 2 BHK विक्रोळीचा फ्लॅट आहे आणि खूप छान आहे लोकेशन. सगळ्या साईडनी मस्त मोठ्या-मोठ्या बिल्डिंग आहेत आणि 32 माळ्याची बिल्डिंग आहे. तर असा सुंदर फ्लॅट आहे. 3 BHKचा 2 BHK केलेला आहे. ओपन किचन आहे. तर हाय, हॅलो, नमस्कार. आणि आज निघालो आम्ही विक्रोळीला. तर आता आज करणार आहोत लोकलचा प्रवास आणि म्हाडाचं घर बघण्यासाठी जातोय. कोणासाठी, कशासाठी ते तुम्हाला पुढे चालेल. आणि ते मिस्टरांचं आणि माझं मॅचिंग झालं तर बघा इथे हसतायत ते. त्यानंतर आता बदलापूर स्टेशनला जाण्यासाठी ॲटोने जातोय, कारण की गाडीने नेऊन पार्किंगला लावायला लागेल. त्यामुळे मग ॲटोनेच जायचं ठरवलं. त्यानंतर ट्रेन होती बघा, 2:45ची का काहीतरी ट्रेन होती. लेटच निघालो जरासं, कारण की सकाळी आवरलं नाही, संडे होता त्यामुळे आवरायला उशीरच झाला. तर त्यानंतर पिऊचे माझे छान असे सेल्फी क्लिक केल्या आणि कुठं निघालं तर मला सेल्फी नाही काढले तर कसं होणार. तर असं मस्त लूक होता आमच्या दोघींचा. आम्ही ब्लॅक घातलं होतं मिस्टर आणि मीनी. ते पण कोइन्सिडेंटली, असं स्पेशली नाही. आणि अशा स्टेशनवर आल्यावरती अशा नवीन-नवीन अशा ट्रेन बघायला भेटतात. मुलांना खूप आनंद होतो आणि प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत राहतात. त्यानंतर ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये प्रवासाला चढलो. तर बघा एवढी गर्दी होती लोकलमध्ये, अक्षरशः उभा राहायला पण जागा नव्हती. शेवटी कल्याण डोंबिवली गेल्यानंतर आम्हाला जागा भेटली पिऊला आणि मला. आम्ही लेडीजमध्ये गेलो आहो आणि शिवाय गेले होते जेंट्समध्ये. तर त्यानंतर आम्ही घाटकोपरला उतरलो. घाटकोपरला उतरून आम्हाला रिटर्न जायचं होतं, कारण की फास्ट ट्रेनने आलो होतो. त्यामुळे मग घाटकोपरला उतरलो. घाटकोपरच्या नंतर आम्ही चेंज करून विक्रोळीला गेलो. तर बघा आता विक्रोळीला आलो आहोत आम्ही. तर मुलांना मजा वाटते कधीतरी फिरायचं असतं तर, आणि कधीतरी गेलं पाहिजे, कुठेतरी आलं पाहिजे, जेणेकरून मन फ्रेश राहील आणि मस्त वाटत होतं. तर आता विक्रोळीला कसं काय येणं जाणं ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा, कारण की आम्ही विक्रोळीला काय निमित्ताने आलो होतो. तर बघा असं स्टेशन आहे. त्यानंतर अजून विक्रोळीला म्हणजे इथून ट्रेन पकडायची असते घाटकोपरवरून, कारण की फास्ट ट्रेन. तर बघा ही 4:14ची ट्रेन होती. आम्हाला निदान 1.25 तास लागला. त्यानंतर उतरून आलो आता विक्रोळीमध्ये. तर वेस्टला आलो आम्ही, ईस्टला आलो होतो आणि विक्रोळी ईस्टला ते लोकेशन होतं म्हाडाचं. तर खूप छान लोकेशन आहे आणि तुम्हाला जर म्हाडाच्या फ्लॅटबद्दल जाणून घ्यायचं असेल ना तर नक्की कमेंट करा, तर मी ते सविस्तर सांगेल तुम्हाला. तर बघा विक्रोळी पूर्वेला आलो होतो. इथून ॲटो करून कन्नवार नगरला जायचं होतं. कन्नवार नगरमध्ये खूप सारे म्हाडाचे फ्लॅट आहेत. तर आम्ही बघा एवढ्या उंच उंच बिल्डिंग वगैरे बघून पोरांना तो खूप आनंद होतो, कारण की पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वेळा बघितल्या, आम्ही बऱ्याच वेळा आलो आहे तिथे. त्यामुळे मग मुलांना तर खूप आनंद होतोच. आणि मग तिथून ॲटोतून उतरून आम्ही जनता मार्केट वगैरे आहे ना तिथे, तर तिथे जायचं होतं आम्हाला. आणि तिथे जाऊन आम्ही फ्लॅट बघायचा होता विशेष करून. तर बघा ही ही पण 23 माळ्यांची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग जवळ जाण्याचं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा, तर तुम्हाला नक्की सांगेल. आणि जर तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा की मी इथे का गेली होती. त्यानंतर बघा पुढे चालून आम्ही गेलो. ही प्रायव्हेटची बिल्डिंग आहे मोठी, जी या बिल्डिंगच्या समोरच 25 मजली आहे. तर खूप उंच उंच. त्यानंतर आम्ही लोकेशन बघायला गेलो. तर लोकेशनचा सॅम्पल फ्लॅट रेडी होता आणि पूर्ण बिल्डिंग तयार व्हायची बाकी आहे, म्हणजे पोझिशन लेट आहे थोडं. तर बघा ही अशी गॅलरी दिलेली आहे हॉलला आणि हॉल हा खूप प्रशस्त आहे आणि खूप जास्त मोठा आहे. एल शेपमध्ये आहे. म्हणजे डायनिंग एरिया वेगळा दिलेला आहे. तसेच किचन ही मोठं आहे. एल शेपमध्ये किचन आहे. ही बेडरूम आहे, म्हणजे 2 बेडरूम आहेत. तर आणि अशी विंडो पण दिलेली आहे याला. तर असं छान आहे. आणि त्यानंतर बघा एवढा प्रशस्त हा बेडरूम आहे एक. त्यानंतर बाथरूम, 2 बाथरूम, टॉयलेट बाथरूम आहेत. तर बेसिंगचा एरिया आतमध्येच दिलेला आहे त्यांनी आणि छान आहे. तर बघा असं सुंदर म्हाडाचे फ्लॅट आहेत. बघा याला टाईल्स वगैरे छान बसवून दिलेले आहेत आणि जसा सॅम्पल दाखवलेला असतो ना त्याच
प्रकारे सगळे फ्लॅट रेडी असतात. त्यानंतर अशी मास्टर बेडरूम आहे खूप मोठी. आणि बघा इथून पाहू शकता की म्हणजे डायनिंग एरियापासून हॉल एकदम प्रशस्त आहे. मला तर खूप आवडला. आणि 2 BHKचा 3 BHK म्हणजे 3 BHKचा 2 BHK केल्यासारखा असा मोठा प्रशस्त असा 2 BHK फ्लॅट आहे. किचन ओपन किचन आहे. तर त्याला पण गॅलरी दिलेली आहे म्हणजे 5 फुटाची. तर असा छान फ्लॅट होता, बघितला. आणि हा जो फ्लॅट आहे तो आहोंच्या मित्रांना लागला आहे. त्यामुळे मग आज आम्ही त्यांचा फ्लॅट आणि लोकेशन बघायला गेलो होतो. आणि त्यानंतर मस्त असं हॉटेलमध्ये जेवण होतं. खूप साऱ्या फॅमिलीज होत्या ज्या विक्रोळीला राहतात स्पेशली, म्हणजे ज्या ज्या ओळखीच्या आहेत 5 फॅमिल्या, त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं. इथे बघा पिऊ मस्त असं महाराष्ट्र स्पायसेस म्हणून हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं. तर इथे पोरांचे फोटो वगैरे क्लिक केले. बटरफ्लाय मस्त लावलेले होते, कारण की मुलांना म्हटलं तर बटरफ्लाय वगैरे छान आवडतात. आणि मराठमोळं जेवण तर खूप छान होतं. लहान मुले म्हणजे सगळ्यांची मुलं वगैरे बघून सगळ्यांना आनंद झाला आणि मुलांना गप्पा मारायला वेळ भेटला. आणि छान होतं हॉटेल पण छान होतं. ह्या सगळ्या म्हणजे सगळे फॅमिली आहेत, तर मुलं पण भरपूर होते सगळ्यांचे. तर खूप छान वाटलं आणि आम्हाला पण मजा वाटली. लेट झालं होतं, 7:30-8 वाजले होते. आणि इथे बघा आला होता मसाला पापड आणि शिवायचा इथे मसाला पापडच खाणं चालू होतं. सगळ्या मुलांना, लहान मुलांना मसाला पापड घेतला होता. त्यानंतर बाहेर आलो आणि जेवण वगैरे व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर त्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांच्या घरी आलो आम्ही. तिथून नंतर मग लगेच निघालो. आता आम्हाला बदलापूरला जायचं होतं. तर विक्रोळी स्टेशनला येऊन आम्हाला बदलापूरला जायचं होतं. खूप म्हणजे 10 वाजून गेले होते. त्यामुळे नंतर काय व्हिडिओ शूट केला नाही. तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका. धन्यवाद.